36 जिल्ह्यांचा विचार करता काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही अधिक त्याला गती द्यायचं ठरवलंय। प्रत्येक आपल्या जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण तशा प्रकारच्या सूचना कृषी मंत्र्यांच्या साक्षीने आम्ही दिलेल्या। दादा, आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पुन्हा गेलं होतं, त्यामध्ये राज ठाकरेंनी काही डेव्हलपमेंटचं काही घेणं देणं नाही। तुमची मिमिक्री केली त्यांनी आणि असू दे बाबा, मला हे का कोणी तू उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही। हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारं मी कामाचा माणूस मी काम करत राहील। मी आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता महत्त्वाचे निर्णय घेतले। मी आज माझ्या बिबटच्या संदर्भातलं जे संकट माझ्या जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, पारनेर, अहिल्यानगर आणि अकोले अहिल्यानगर इथं आलंय। काही जण तर मला म्हणले की दादा हवेली तालुक्यापर्यंत काही बिबटे पाहायला मिळत आहेत। हे मोठं संकट आहे, कधी इतकी मोठ्या संख्या वाढलेली नव्हती। आणि मी पत्रकार मित्रांनो सांगतो, आपल्याला पण अशा मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करतं हे आपण ओळखून घेतलं पाहिजे। पुन्हा तुम्ही त्यांना विचारणार का हो राजसाहेब ठाकरे, तुम्ही मिमिक्री केल्यानंतर अजित पवार तुमच्याबद्दल असं म्हणले, तुमचं काय मत आहे? मला त्या तशाशी मला माझ्या पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत मदत कशी जाईल, माझ्या अडचणीतला बळीराजा त्याला ताबडतोब कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा उभं करता येईल, आणि हे जे काही आम्ही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता आम्ही लक्ष देतोय, देणार आणि ते काम करू। नाही काय आहे, दोन प्रकारे वन विभागाच्या लोकांनी सांगितलं की दादा हे बिबटे आहेत, हे उसामध्ये तिथं राहतात, तिथं त्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होती। ह्या बिबट्यांचा जंगलाचा काही संबंध राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं त्यांना जंगलात सोडलं तर ते जंगलात राहू शकत नाही, कारण ते लहानाचे मोठेच त्या उसात झालेत। बरं, उसातनं बाहेर आले की कुणाचे तरी जवळपास शेतीवाडी असती, वस्ती असती, तिथं जाऊन कुत्री असतील तर कुत्री पकडायची, मांजरं असले तर मांजरं पकडायची, भुशी असल्या तर भुशी पकडायच्या, कोंबड्या असल्या तर कोंबड्या, बकरी, वासरं अशा पद्धतीनं, किंवा वेळ पडली तर मनुष्यावर हल्ला करण्याचा मागं पुढे ते बघत नाही। आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, परंतु त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत। आपल्याला तिथून ह्यांचा बंदोबस्त करून ह्यांना एका ठिकाणी त्यांना कुठेही न मारता त्या पिंजऱ्यामध्ये पकडून ठेवून त्यांना तिथं शेवटपर्यंत आपल्याला सांभाळावं लागणार आहे, त्याशिवाय हे बंद होणार नाही।